नमस्कार. ज्योतिष कॉर्नरवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज बनवायच्या आहेत आपल्याला नारळाच्या वड्या किंवा बर्फी. तर ह्या नारळाच्या वड्या अगदी सुंदर आणि छान अशा लागतात. तुम्ही एकदा करून बघा. तर इथे मी घेतलेले आहेत 2 ते 3 नारळ. तर इथे नारळ घेऊन मी फोडून याला स्वच्छ करून घेतले आहेत आणि आपल्याला याचे बारीक काप करायचे आहेत आणि मिक्सरमधून बारीक असा चव काढायचा आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही किसणीवर सुद्धा याचे किसून चव काढू शकता. पाठीची साल जर काढायची असेल तरीसुद्धा तुम्ही काढू शकता. मी इथे काढलेली नाही, कारण की आमच्याकडे मी अशीच करत असते दरवेळेस. खूप सुंदर आणि छान लागतात त्याच्यासहितच. तर इथे मिक्सरला मी घेतलेलं आहे बारीक करायला. तर इथे सर्व चव आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. एकदम मस्त आणि छान असा बारीक मिक्सरमधून होतं हे नारळाचं चव. आणि यानंतर आपल्याला घ्यायचं आहे नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे इथे जाड बुडाची. याच्यामध्ये आपल्याला हा चव सर्व घालायचा आहे आणि आपल्याला सतत परतत राहायचं आहे. हा चव व्यवस्थित परतून घेतल्यानंतरच ही बर्फी खूप छान होते. तर पाहू शकता इथे सर्व चव मी टाकलेला आहे. इथे 2 ते 2.5 वाट्या माझा चव भरलेला आहे. तर आपण हा चव सारखा ढवळत राहायचा आहे, म्हणजे सारखा परतत राहायचा आहे, नाहीतर खाली लगेच लागण्याची शक्यता असते. तर याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं साजूक तूप घालायचं आहे. 1-2-3 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचं आहे आणि हा आपल्याला परत चव हा परतत राहायचा आहे. बर्फी करायची म्हटली तर हा आपल्याला थोडंसं मेहनत घ्यावी लागते. परतत राहायचं आहे सतत, कारण की नारळ हा आपला ओला असतो आणि त्यामुळे तिथं खाली लागण्याची शक्यता असते. कढई म्हणून जाड घ्यायची आहे. तर इथे हा कोरडा सर्व झालेला आहे. थोडा चव आपण बघू शकता. याच्यामध्ये दूध असतं, नारळाला पाणी सुटलेलं असतं दुधाचं, त्यामुळे हा परतत राहायचा आहे सुरुवातीला. जर तुम्ही लगेच साखर टाकली तर खूप वेळ लागतो यासाठी. तर इथे माझं 2-2.5 वाट्या नारळाचा चव भरला होता. तर मी इथे 1 वाटी फुल भरून घेतलेली आहे साखर. तर जसं तुम्हाला गोड हवं असेल तुम्ही तसं कमी जास्त करू शकता. तर इथे मी टाकलेली आहे साखर. तर ही साखर आपल्याला सतत परतत घ्यायची आहे आणि 10 मिनटं तरी आपल्याला याला असंच ठेवायचं आहे, म्हणजे ही साखर पूर्ण मेल्ट होऊन याचा छान असा गोळा तयार होतो. त्याच्यासाठी आपण सतत परतत राहायचं आहे. 5-5 मिनटं झाल्यानंतर. तर हा बघा, ह्या वाट्या माझ्या 2.5 भरल्या होता चव. तर मी 1 वाटी फुल भरून टाकलेला आहे साखर. तर सतत परतल्यानंतर बघा आपला हा नारळाचा पूर्ण वडीचं हे पूर्ण तयार झालेलं आहे सारण. म्हणजे असं तयार व्हायला पाहिजे, असा गोळा व्हायला पाहिजे. अजून 5 ते 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर. तर 5 ते 10 मिनटं झाल्यानंतर इथे मी विलायची पूड घातलेली आहे. तर बघू शकता कढईला अजिबात चिटकत नाही आहे. आपला हा बर्फीचा बाइंडिंग तयार झालेला आहे. पूर्ण आता बर्फी आपली तयार होण्यासाठी सज्ज झालेली आहे. इतका सुंदर आणि मस्त असा कलर आलेला आहे सोनेरी. असा आपल्याला कलर हवा असतो आणि म्हणजे आपली बर्फी ही तयार होत आलेली आहे. याच्यावरूनच कळतं. असा गोळा तयार झाला की समजायचं की आपली बर्फी तयार झाली. इथे ताटाला स्टीलच्या मी तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सारण पूर्ण आपल्याला मिश्रण सर्व घालायचं आहे इथे ताटावर आणि छान असं थापून घ्यायचं आहे एका पळीने. तर असं थापल्यानंतर सहज थापल्या जातं गरम गरम. थापून झाल्यानंतर याच्यावर आपल्याला बदामाचा काप घालायचा आहे. तर इथे मी बदामाचा काप घालत आहे. ओल्याच थापल्यानंतर ह्याच्यावर बदामाचा काप घालायचा आहे डेकोरेशनसाठी. कुठे आपल्याला जर घेऊन जायचं असेल कोणाच्या फंक्शनला वगैरे, तर असं खूप छान वाटतं, म्हणून हा बदामाचा असा पूर्ण काप घातलेला आहे. आणि थोडंसं आपण ताटलीने असं याला पॅक करायचं आहे. परत आपण बघू शकता अशी प्लेन ताटली घ्यायची आणि नुसती फिरवायची आहे. ओलं जे सारण असतं आपलं जे बर्फीचं तयार झालेलं, त्याच्याने पटकन हे चिटकून बसतं छान. आणि मस्तपैकी आता चाकूने आपल्याला याचे चौकोनी तुम्हाला हवे असेल त्या आकारात याचे तुकडे तयार करायचे आहेत. आपल्याला पहिले अगोदर चाकूने कापून घ्यायचे आहेत अशा ह्या वड्या. अशी मस्त आणि छान असं बघू शकता चाकूला काहीसुद्धा चिटकलेलं नाही, म्हणजे आपलं सारण हे बर्फीचं इतकं परफेक्ट झालेलं आहे. अजिबात म्हणजे चिटकलं नाही किंवा भगरंसुद्धा होत नाही. व्यवस्थित असं छान कापत जातं
तुम्हीसुद्धा असंच करून बघा मी केलेल्या पद्धतीने. तुमचीसुद्धा वडी खूप सुंदर आणि टेस्टी लागणार आहे. तर असे हे सर्व काप करून घेतल्यानंतर 20 मिनटं तरी आपल्याला ठेवायची आहे अशीच वडी. तर 10 ते 20 मिनटानंतर आपण बघायची आहे आपली वडी ही आपोआप असे काप हे सुटलेले बघू शकता, असे मस्तपैकी झालेली आहे. आणि आपण जो बदामाचा वरतून काप टाकलेले होते ते छान असे चिटकलेले आहेत आणि आपली बर्फी ही झालेली आहे तयार. नारळाची बर्फी खूप सुंदर आणि टेस्टी लागते. तुम्ही नक्की करून बघा मी केलेल्या पद्धतीनेच. खरंच तुम्हालासुद्धा खूप आवडेल. तर इथे मी तुम्हाला एक वडी तोडूनही दाखवते. खूप छान आणि मस्त अशी झालेली आहे. आपला हा बदामाचा काप असा छान चिटकून बसलेला होता. तर मला तुम्हाला दाखवायची आहे बर्फी कशी झालेली आहे. अगदी सहज बोटाने तोडता येईल अशी मऊसूत आणि छान झालेली आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाऊ शकताल अशी सुंदर खुसखुशीत अशी ही बर्फी तयार झालेली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असतात तर लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.